नमस्कार, मी शिवाजी बोलतोय। या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी आज आलेलो आहे कोल्हापुरात। अर्थातच कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, अर्थातच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची भूमी, महाराणी मुघल मर्दिनी तारा राणींची भूमी। आणि आज याच ऐतिहासिक कोल्हापुरातली नेमकी अवस्था काय, या कोल्हापुरातले छत्रपतींचे सेवक आणि महाराजांचे मावळे नेमकं काय मागतायत, सोयी सुविधा कोल्हापुरात मिळालेल्या आहेत की नाही, थेट जाणून घेऊयात कोल्हापुरातल्या या मावळ्यांकडून। या कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडची समस्या जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावते। आज जो कचरा प्रकल्पासाठी जे परमिशन घेतलं आणि ते परमिशन प्रदूषण मंडळाने दिलं, आज काय बघायला परिस्थिती, नुसता कचरा हलवण्यासाठी टेंडर दिले जाते। नाही, वास येतो तिथं डम्पिंगचा आणि धूर जे पेटवते घरी त्यावेळी धूर सगळं घरामध्ये पसरतो, धुराचा त्रास होते। होय, त्यामुळे आजारी पडतात ना पोरासारखी, इन्फेक्शन होते पोरांना। कोल्हापूरमध्ये धुळीची समस्या देखील आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात लोक जे ते मास्क लावून येत आहेत। दादा थांब जरा, तू कोरोना गेलाय, कोरोनामध्ये मास्क वगैरे लावलं जायचं, तू आता का रुमाल लावला? सर, कोरोनापेक्षा भयंकर महामारी आली आता सध्या, ती म्हणजे धुळीचं साम्राज्य। नियमावली आहेत, पण त्याची अंमलबजावणी करणारे जर सक्षम अधिकारी जर या ठिकाणी जर मिळाले तर कोल्हापूर धुळीपासून मुक्त आणि कोल्हापूर अतिक्रमण मुक्त हे झाल्याशिवाय राहणार नाही। मागच्या आठवड्यात 3 ते 4 अपघात माझ्या डोळ्यासमोर झालेत। याला जबाबदार कोण आहे? म्हणजे विकासाच्या नावाखाली तुम्ही नुसतं खडी आणि कॉन्क्रीट टाकत असाल तर या रस्त्याने काय अर्थ आहे? गटर हे महिन्यातनं 4 महिन्यातनं आम्ही लोकांना बोलवलं तर इथं माणसं येतात, नाहीतर काय म्हणतात आम्हाला कोण विचारत नाहीत आणि आम्ही कशाला येऊ? तर ह्या लहान बाळाला घेऊन या गटरावरनं जायचं कसं? बघा, आता उचलून घेऊन जायला पाहिजे। असं पडलं काही जरी झालं तर आरोग्याच्या समस्या भरपूर होणार आणि असं गटर असल्यामुळे प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय। हा नळ आहे आणि सगळ्यात विदारक म्हणजे हे प्यायचं पाणी आहे जे या घरांमध्ये येतंय। ही घरं बघा, हे गटर बिटर आम्हीच काढतोय, कोण काढायला पण येत नाहीत, काय नाहीत। घर आमची अशी, जर आमचा गॅस बीज पेटला तर लहान लहान पोरं आमची कशी निघणार या घरात? बरोबर सांगा बरं तुम्ही। यादवनगर वस्तीमधले जे शौचालय आहेत ते शौचालयाची काय दुर्दशा आहे हे मी आज दाखवणार आहे सगळ्यांना। हे बंद पडलेले आहेत, इथं कुणाचंही लक्ष नाही आहे आणि सांगितलं तरी कुणी येत नाही आहे इथं। त्यांना म्हटलं हे रिपेरी करून द्या, दुरुस्त करून द्या, तरी त्यांचं काही प्रशासनाचं लक्ष नाही आहे। हा STP प्रकल्प ज्यांनी आता घातलाय तो इथं मला रेसिडेन्शियल एरियामध्ये नको आहे। आमच्या दृष्टिकोनातून म्हातार माणसाने, लहान मुलांनी आम्हाला धोकादायक, आम्हाला इथं नको। आम्ही खूप प्रयत्न केले पण शेवटी ते करायचं तेच करून दाखवतात। मी शिवाजी बोलतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण ऐतिहासिक, कधी काळी वैभवशाली असलेल्या कोल्हापुरात आलो होतो। या कोल्हापुरातल्या नागरिकांनी थेट आपल्याशी संवाद साधला, आपल्याला त्यांच्या समस्या सांगितल्या, सोयीसुविधांची किती प्रतीक्षा आहे ते सांगितलेलं आहे। आजचं कोल्हापूर मात्र समस्यांनी ग्रस्त आहे, धुळीनं माखलेलं आहे। यावर ही महापालिका जी नवीन येईल, जे नवीन नेते आज नगरसेवक म्हणून या महापालिकेत जातील, ते कशा पद्धतीनं उपाययोजना करतात, कशा पद्धतीनं गतकाळी वैभव संपन्न असणाऱ्या या कोल्हापुराला पुन्हा वैभवशाली करतात, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।